मस्त नाही. नमस्कार, मी सोमनाथ कदम, यक्षिणी प्रासादिक भजन मंडळ खालची बेनवाडी. आणि मी 8 दिवसापूर्वीच आमचे नजदीकचेच आणि जवळचेच श्रीराज मोरजकर दशावतारी क्षेत्रातील पखवाज वादक आणि डबल बारीमध्ये वाजवणारे पण असे प्रख्यात पखवाज वादक श्रीराज मोरजकर यांच्याकडे मी 8 दिवसापूर्वी पखवाज दिला आहे, काळी 2चा ट्यून करायला. आणि त्यांनी उत्तम प्रकारे पखवाज बनवलेला आहे आणि वेळेत, मेन म्हणजे वेळेत दिलेला आहे आणि उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी मिनाथ वरंग, माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहे. आणि आता आपण बघितल्यानंतर लक्षात येईल तुमच्या हा जो परिसर आहे मानगाव तिठा मेन जंक्शन आणि त्याच्याच 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावर जे बेकरी वगैरे आहे, लोकमान्य मल्टीपर्पज जी बँक आहे त्याच्या समोरच या ठिकाणी आपण एक आगळं वेगळं हे दाखवते. आपल्याच या दशावतार क्षेत्रातील एक कलाकार, पखवाज वादक, नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूळ या नाट्यमंडळामध्ये असणारे सुप्रसिद्ध पखवाज वादक, डबल बारी क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी पखवाज वादन जे करतात, मुंबईसारख्या ठिकाणी, राजापूर किंवा रायगड या ठिकाणी जाऊन त्यांच्याच या ठिकाणी ही एक पखवाज तबला मेकर्स या ठिकाणी शॉप आहे. त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण बघतोय या ठिकाणी बरेच पखवाज आलेले आहेत आणि या ठिकाणी विशेष म्हणजे आपण बघितल्यानंतर लक्षात येईल या सर्व पखवाजांचं काम हे स्वतः श्रीराज मोरजकर करत असतात. त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांच्याकडे विविध ही जी काही पखवाज, दगा यांना लागणारी सगळी शाही पुडी किंवा धुमापुडी हे जे काय आहे हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. तबला वगैरे मेकर्स, प्रत्येक काम या ठिकाणी, तबला, पखवाज, जर तुमच्याकडे एखादी म्हणजे खोड वगैरे असेल ते पूर्णरित्या साधून देण्याचं काम या ठिकाणी करत असतात. सगळं काम हे स्वतः या ठिकाणी सहकाऱ्यांच्या सहाय्याने या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळत. आणि शाई वगैरे घालणं हे सुद्धा या ठिकाणी स्वतः ते त्यांच्याकडून करून घेतात. पखवाज ओढणे, लावणे, शाई मिळवणे हे जे काही सर्व काम आहेत ती स्वतः त्या ठिकाणी काम करताना आपल्याला बघायला मिळत आहे. तसंच ढोलकी सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्याची पानं वगैरे लावून किंवा ती साधून या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. पखवाजाचं काम सुद्धा या ठिकाणी केलं जातं. कोकणात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्याची जी पूर्वतयारी आहे हे पखवाज मेकर आपल्या रीतीने या ठिकाणी आपल्या सर्व पखवाज वादकांची, तबला वादकांची पूर्तता करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. जर एखाद्याला नवीन पखवाज किंवा त्याविषयी लागणारं सर्व साहित्य जर पाहिजे असेल तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. दशावतार क्षेत्रातील, डबल बारी भजना क्षेत्रातील एक उमदा नवोदित युवा कलाकार श्रीराज मोरजकर स्वतः या ठिकाणी सर्व काम करत असतात. या सर्व सहकाऱ्यांना घेऊन
आणि तुमच्यासाठी निश्चितच हे उपलब्ध असतील. आत्ताच ज्या ठिकाणी मी मानगाव तिठा जो दाखवला त्याच्याच बँकच्या समोर हे शॉप आहे आणि या ठिकाणी ही सर्व सोयी सुविधा आपल्याकडे होऊ शकते. या ठिकाणी हे जे पकवाज आणि पकवाज मेकर आपण आहेत त्यांच्याशी आपण ओळख करून घेतोय. माऊली नमस्कार. नमस्कार. नाव तुमचं? नमस्कार, मी श्रीराज मोरजकर, वासुदेव लक्ष्मी म्युझिक मेकर्स मानगाव या तसेच ठिकाणी. नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळातील एक सुप्रसिद्ध पकवाज आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी पकवाज हे करतायत. हे जे पकवाज या ठिकाणी तुम्ही बनवतायत या पकवाज वादकांसाठी, कारण सध्या आता गणेश चतुर्थीला जे वेध लागलेले आहेत, प्रत्येक भजन असेल, प्रत्येक क्षेत्रातील जो भक्त आहे तो या ठिकाणी उत्सुकतेने वाट बघतोय. या ठिकाणी पकवाज किंवा तबला यांच्यासाठी जे नवीन किंवा जुने जे आहेत बनवून देणे, काय आपल्याकडून परवानगी आहे, काय सांगाल याविषयी? गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर सर्वच गणेश भक्तांना भजनाची ओढ लागते. त्यानिमित्ताने नवीन पकवाज असेल, पकवाजचं रिपेअरिंग करायचं असेल तर आमच्यासारख्या मेकर्सकडे लवकरात लवकर कसं आपलं सामान पोचेल हे लोक बघत असतात, गणेश भक्त सर्व बघत असतात. आणि आमचा एकच हेतू आहे की त्यांचं काम मनापासून करून व्यवस्थित करून देणं. आणि विशेष तुम्ही विचारल्याप्रमाणे नवीन पकवाज जर घ्यायचा असेल तर नवीन पकवाज आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण ऑर्डरनुसार मी ते बनवतो नवीन पकवाज. आणि नाहीतर बाकी सर्व रिपेअरिंग, मग ते पकवाज असेल, तबला, डगा, ढोलकी, सर्व काम करतो मी ते. शाई घालणे किंवा हे जे काकर किंवा इतर पुडा वगैरे चढवणे या ठिकाणी स्वतः तुम्ही सर्व करता? सर्व माझे सहकारी आहेत ते पण मला मदत करतात यात. आजपर्यंत ज्याने पकवाज नेलेत, आता नाही म्हटलं तरी हा सीझन या ठिकाणी चालू झालेला आहे, काय प्रतिसाद आहे ज्यांनी नेलाय त्यांचा? प्रतिसाद खूप चांगला भेटतोय. मी यावर्षी हे माझं दुसरं वर्ष आहे काम करण्याचं. गेल्या वर्षी मी घरी करत होतो, यावर्षी मानगावमध्ये चालू केलं आहे काम आणि खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय मला. प्रत्येक कामात कोण सांगतात की चांगलं काम झालं, चांगलं काम. सर्व श्रेय माझे गुरुवर्य, या कामातील माझे गुरु श्यामजी तांबे माऊली यांना मी देतो, कारण त्यांच्याकडे मी शिकलो म्हणून हे सर्व करू शकलो आज. त्याच्यामुळे माझं सर्व श्रेय त्यांना जातं आणि हे माझे सर्व साथीदार, त्याच्यामुळे हे काम मी करू शकलो आज आणि लोकांचा चांगला अभिप्राय मिळतोय मला. आणि असंच चांगलं काम करण्याचा निश्चित प्रयत्न राहील माझा. साधारणतः जर पकवाज आजच्या दिवसाला दिला तर साधारण किती दिवसात तो आम्हाला परत करून मिळेल, म्हणजे त्याच्याविषयी काय सांगाल? सध्या कसं आहे, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भरपूर काम आलेले आहे, तुम्ही पाहिलं असाल. त्याच्यामुळे जरा वेळ लागतो, पण एका पकवाजाला किमान आम्ही 4 दिवस आमच्याकडे घेतो कामासाठी. कारण 1 दिवस पुढे बांधणे असतं, पुढे चढवणं, त्यानंतर शाई घालायला 2 दिवस जातात. आणि एका टायमाला टप्प्याटप्प्याने घालावी लागते. टप्प्याटप्प्याने. आणि एका दिवशी एकच पकवाज घेऊन आम्ही मेकर्स वाले बसू शकत नाही, कारण भरपूर अनेक हत्यारं असतात, भरपूर कामं असतात. त्याच्यामुळे एक पकवाज असेल तर एका दिवसात पूर्ण करता येतो, पण ते होत नाही शक्य. साधारणतः 7 ते 8 दिवसात मिळू शकतो. हो, मिळू शकतो. तसंच हे लागणारं जे शाईपुडी किंवा धुमापुडी हे जे साहित्य आहे ते याच ठिकाणी उपलब्ध आहे आणि ते तुम्ही त्यांना परत म्हणजे बनवून देतो. याच ठिकाणी उपलब्ध आहे माझ्याकडे आणि ते मी बनवून देतो सर्वांना सामान. प्रत्येक म्हणजे पकवाज किंवा तबला, म्हणजे टिपचा तबला किंवा काय, हे प्रत्येक स्वरात जे लागणारी जी हत्यार आहेत ती या ठिकाणी उपलब्ध तुम्ही करून देण्याचा माणूस असतो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही सांगितलात. आणि जर या ठिकाणी पकवाज वगैरे घेऊन आले तर त्यांना दर सुद्धा रास्त, म्हणजे योग्य दरात हो देण्याचा प्रयत्न असतो. हे आपण बघतोय या ठिकाणी सिराज मोरजकर आपल्या या पकवाज मेकर्स, वासुदेव लक्ष्मी पकवाज मेकर्स या ठिकाणी मानगावला जे आहे, जे आता मी दाखवलं त्या ठिकाणी हे काम चालू असतं. निश्चितच जर हा ज्याने व्हिडिओ बघितला असेल, दुरून लांबून जरी कोण आलं असेल तर त्यांचा योग्य विचार करून चांगल्या प्रकारे हे काम करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. हे सगळं काम आपल्याला लवकरात लवकर करून घेणं अपेक्षित आहे, कारण आता
गणेश घालते चतुर्थी गणेश जवळ आलेली चतुर्थी. आहे. बरोबर, गणेश चतुर्थी या ठिकाणी आहे. त्याचा विचार करून लवकरात लवकर या ठिकाणी या, आपलं नाव नोंद करा आणि आपला पकवास द्या आणि लवकरच 7 ते 8 दिवसात परत घेऊन चला. आणि खरं सांगायचं तर यात मला जास्त फायदा झाला एका गोष्टीचा, तो म्हणजे मी एक छोटासा कलाकार आहे, मोठा कलाकार नाही. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळात गेली 2 वर्ष मी आहे. त्या गोष्टीचा मला भरपूर फायदा झाला. त्या निमित्ताने ओळख वाढल्यामुळे चांगलं काम मला भेटलं या ठिकाणी. आणि चांगला या ठिकाणी प्रतिसाद आहे आणि चांगलं काम त्या गिरायकांपर्यंत करून देण्याचा तुमचा प्रयत्न आहे. आणि निश्चितच यापुढे प्रयत्न राहील कायम. ओके, धन्यवाद. या ठिकाणी ज्याने हा ब्लॉग बघितला असेल त्यांनी कृपया या ठिकाणी ज्यांचे हत्यारे असतील तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपलं पकवास किंवा तबला किंवा ढोलकी जे काय असेल ते तुम्ही देऊ शकता. कारण एक हे पकवास मेकर्स आहेत, स्वतः वादक आहेत, त्याच्यामुळे कोणाला कशा प्रकारे पाहिजे त्याप्रमाणे देऊन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्या भावी या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद माऊली.